तील वलखेड या छोट्याशा गावामधून रील्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला काळूडॉन उर्फ प्रभू शेळके आज आपल्यासोबत आहेत. त्याच्याशी बोलूयात. प्रभू, खरं तर स्वागत आहे LS मराठीमध्ये तुझं. काय सांगशील, सध्या खूप मोठा बिग बॉसमध्ये सध्या तुझी सध्या नुकताच आलेला आहेस, काय सांगशील? काय नाही, मी आता चालू आहे. खूप भारी वाटलं मला बिग बॉसमध्ये जाऊन. जे काय माझा गेम होता खूप माझ्या पद्धतीने खेळलो आणि खूप मजा आली. आणि जे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलो तुम्हाला खूप अभिमान वाटतो. रील्सची सुरुवात नेमकी कुठून झालेली होती तुझी? पहिला व्हिडिओ नेमका कोणता आहे तुझा? माझा गावातूनच सुरुवात झाली. इथं पाठीमागं एक ते हे आहे स्लॅपवर जाऊन एक व्हिडिओ काढलेला, तो पहिला गेलेला. नंतर मग मी माझ्या शेतात जाऊन मी व्हिडिओ बनवला होता, वावरात जाऊन असं तसं ज्वारी काढताना. तर मग तो एक व्हायरल झाला, त्याच्यावर माझी सुरुवात झाली. नेमकं काळूडॉन हे नाव तरी नेमकं कसं पडलं? कारण की आपण नेहमी पाहत असतो व्हिडिओच्या माध्यमातून काळूडॉन. नेमकं काय वाटतं तुला, असं काळूडॉन का म्हणायचं? मला काळूडॉन याच्यामुळं म्हणजे लोक मला चिडवत होते, काही पण काळ्या बिळ्या व्ह्यूज येत नाही, फॉलोअर नाही, काय व्हिडिओ बनवतोय. म्हणून मी असं समजलं की आता काळ्या म्हणतात ना, आपण एक काम करू, काळूडॉन नाव ठेवून रील बनवू. मग ते काळूडॉन नावाची रील टाकली, त्याच्यावर पण खूप सपोर्ट भेटला, प्रेम भेटलं. मग त्यामुळं मी आता नाव ठेवलेलं आहे. बिग बॉसचा एकंदरीत प्रवास तुझा कसा राहिलेला आहे आणि कसं वाटलं त्या ठिकाणी झाल्यानंतर? म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला ज्या टायमाला मी बिग बॉसमध्ये रितेश भाऊच्या समोर ज्या टायमाला मी तेजवर उभा राहिलो, त्या टायमाला असं मला वाटत नव्हतं की मी इतक्या मोठ्या तेजवर येऊ शकतो कधी जिंदगीत. आणि कसं काय आलो मी, तुम्हाला काहीच समजत नव्हतं. एवढे मी टीव्हीत बघतोय रितेश भाऊला आणि मी आज त्यांच्या समोरासमोर उभा आहे. तुम्हाला एकदम अलगच फिलिंग होत होती. एकदम आतमध्ये एकदम धुकधुक होत होतं, कारण की इतका मोठा तेज, इतके मोठे मोठे कॅमेरे बघून. आणि ज्या टायमाला बिग बॉसच्या घरात गेलो तर मला असं वाटलं बाप, मी फक्त फोनवर व्हिडिओ बनवायचं आणि आज इतके मोठे 100 कॅमेरा पुढे आज आपल्याला जायचंय. तर मग खूपच भारी वाटलं. 1-2 दिवस नाही करवलं, त्याच्यानंतर सवय लागून गेली. मग संध्याच्या संघ भिडू लागलो मी, खूप मजा आली. रील्सच्या माध्यमातून अनेक वेळा तुझ्यावर टीका करण्यात आलेल्या आहेत. नेमकं तुला काय वाटत होतं त्याबद्दल? खूप वाईट वाटायचं, पण मग एकच स्वप्न होतं, मी काय ना काहीतरी करून दाखवणार, खूपच मोठा स्टार बनून दाखवायचंय, लोकांच्या मनावर राज्य करायचंय, बस. बरं, असा कोणता क्षण असेल ज्यामुळे तुझं सगळं आयुष्य सध्या बदललेलं वाटतं तुला? काय सांगशील? हेच आता बिग बॉसच्या घरात गेल्यामुळं आणि बाहेर आल्यामुळं मला असं वाटतं आता माझं आयुष्य बदलेल आणि आता पुढं काहीतरी माझं काही मी करू शकतो. आता मी घराघरात पोहोचलेलं, माझी पोच वाढली, मी खूप मोठा झालो असं मला वाटतं. बरं, कुटुंबाची नेमकी साथ कशी असते तुझ्यासोबत? कारण अनेक वेळा तुझे भाऊ असेल किंवा वडील असतात किंवा आई देखील माध्यमातून दिसत असते. कसं नेमका कुटुंबाचा त्यामध्ये सोबत असतात तुझ्या? हो, ते नेहमी मला सपोर्ट करतात, नेहमी मला म्हणजे हर गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतात, जे पाहिजे ते घेऊन देतात. आणि परत बिग बॉसमध्ये बी ज्या टायमाला आलते तर त्यांनी चांगलं होतं समजून, मला खूप चांगला खेळतो असं तुम्हाला त्या टायमाला खूप भारी वाटलं की माझ्यामुळं आज माझे मम्मी पप्पा इथपर्यंत आलेत. तर मला खूप भारी वाटतं, खूप माझ्या आई पप्पांचा पण सपोर्ट आहे. बरं, आता बिग बॉसमधून परत आता पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आता तुझी काही चित्रपटात जाण्याची काही आहे का, तुमची शक्यता वाटते का तुला कसं वाटतं? हो, मला पिक्चरमध्ये पण काम करायचं आहे, सिरियलमध्ये पण काम करायचं आहे. अशा भरपूर मला ॲक्टिंग करायला खूप आवडते आणि ते मी करणार. आणि मला आता येते कॉन्टॅक्ट, माझी ती भूमिका आहे. अगदीच आपण पाहिलं तर हा आहे प्रभू शेळके. खरं तर रील्सच्या माध्यमातून घराघरात हा पोहोचलेला आहे आणि त्यानंतर नुकताच सध्या याने जी बिग बॉसमधून देखील ते परतल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचे आईवडील देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई, काय सांगाल, सध्या मुलाने तुमच्या बिग बॉसमध्ये जाऊन आलेला आहे, कसं वाटतं आता तुमची कसं वाटतं? एकदम भारी वाटतंय. बिग बॉसमधून जाऊन आलाय मुलगा आणि चांगला खेळत होता, चांगला हे करत होता. तन्वी पण चांगली सपोर्ट करीत होती, जीव लावित होती, असं वाटतंय आम्हाला. बरं, आता गावामध्ये कसा आनंद उत्सव साजरा केला जातोय सध्या हा बिग बॉसमध्ये, म्हणजे टीव्हीवरती सध्या जाऊन आलेला आहे? गावामध्ये पण सगळ्याला आनंद झालाय, सगळ्यालाच होता. त्याचं स्वागत बिगत केलं, त्याचं चांगलं आलं सगळ्याला आनंद. आणखीन काय सांगाल मग? आणखीन सांगू, चांगलं आहे बाबा, चांगलं. त्याचं स्वप्न होतं पण नाही झालं पूर्ण. हो. काय सांगाल दादा, आता स्वप्न पूर्ण झालंय वाटतंय का तुमचं? नाही, नक्कीच, कारण की बिग बॉसमधून जाऊन आलाय तो, खूप भारी वाटतंय.
आणि कसं असतंय माहिती आहे का, आता इथं 17 जण म्हणजे आज सदस्य होते बिग बॉसमध्ये आणि 4 वाईल्ड कार्ड पण होते. आणि आता कसं आहे, सगळेच जण आपण आपले टॉपीसाठीच गेलेले असतात, पण ते त्याचं स्वप्न होतं टॉपीपर्यंत, पण ते नाही झालंच. पण ह्याच्यामध्ये आपल्याला जाऊन एवढा मोठा मंचावर जाऊन एवढा चान्स मिळाला आणि खूपच कौतुक करण्यासाठी त्याच्यावर म्हणजे माझ्याकडून तर खूपच मी त्याला भाग्यशाली समजतोय. आणि यापुढं तो आता चर्चेत नेहमी राहील अशी मी आशा बाळगतोय आणि नक्कीच राहील. हेच माझं. प्रभू हा थेलेसिमिया आजाराशी देखील झुंज देत असल्याचं कळतंय. नेमकं तुम्ही हा खर्च कसा म्हणजे करताय ते? आता हा खर्च म्हणजे आता कसं असतं माहिती आहे का, की माणूस समजा जन्मला ज्या टायमाला समजा आता आपलं म्हणून तर आपल्याला आता करावंच लागतं आहे. मग आता त्याच्या नशिबाला ते आलं आहे, पण आपण सोडून थोडं जमणार आहे. आता जग नाव ठेवणार समजा की इतक्या वर्षाचा झाला अजून असाच आहे, पण त्यांनी जे कार्य केलं आहे, मी जे केलं आहे ते काहीच नाही, त्याच्यापुढं मी झिरो आहे. बरं, काय वाटतं आता, अभिमान वाटतो मुलाविषयी? खूप खूप भरपूर अभिमान वाटतो. काय वाटतं आता परिस्थिती बदलेल? कारण की यापूर्वी देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती. आता काही बदलाव होऊ शकेल का असं वाटतं का? नक्कीच. आता कसं आहे, परिस्थिती बदलायला म्हणजे काय बदलेल किंवा नाही बदलेल हे काय सांगू शकत नाही, पण नक्कीच बदलेल अशी आशा तर आहे. आता एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन आलाय म्हणल्याच्या नंतर नक्कीच काहीतरी घडेल असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहिलं तर सध्या आमची देखील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलल्याचं पाहायला सांगितलं जातंय. दादा, तू देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असतो, नेमका कशी तुझी भूमिका असते याच्यामध्ये? नाही, मी करत होतो प्रभूसाठी वोटिंगचे. माझे तर भरपूर झाले, माझ्याकडे जेवढं होईल तेवढं मी केलं. आणि महाराष्ट्राने पण त्याला पहिल्या हप्त्यापासून नॉमिनेट होत होता आणि ते सेफ राहिला, पण काही कारणामुळं ते आला बाहेर. पण आमच्यासाठी कधी पण तो विनरच असणार आहे. काय वाटतं आता तुझी भूमिका असतील याच्यामध्ये? व्हिडिओच्या माध्यमातून तुझी काय भूमिका असते नेमकी? काहीच नाही, फक्त मी त्याला सपोर्ट करत असतो आणि मला त्यातच आणून भरलंय. तू पण व्हिडिओ बनवत असतो ना? हा. बरं, कुठल्या प्रकारची तू व्हिडिओ बनवत असतो त्यासोबत? मी असंच मी कधी मनाला आलं तर टाकत असतो, नाहीतर त्यासोबतच बोलत असतो. हा. प्रभू, काय सांगशील सध्या फॅन फॉलोअर्सला? तू काय संदेश देऊ इच्छितो? कारण तू सध्या अत्यंत म्हणजे गरीब परिस्थितीतून सध्या अशा बिग बॉसच्या घरातून देखील जाऊन आलेला आहेस. काय सांगशील? मी एवढंच सांगेन की बाबा, ज्या टायमाला मी फक्त मला फोनवरच मी रील बनवायचं, पण त्यांच्या सपोर्ट आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे मी इतका मोठा शो म्हणजे बिग बॉस हा समजा शोतून मोठा शो आहे. आणि मी समजा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलो आहे. समजे माझं जितकं नाव होतं त्याच्यापेक्षा अजून जास्त लोक माझे फॅन झालेत आणि अजून लोकांनी मला प्रेम करतात आणि अजून मी ओळखले जातोय घराघरामध्ये. खूप सारे फॅन झालेत. तर मी एवढं सांगू इच्छिता की तुम्ही जितकं प्रेम माझ्यासाठी दिलंय तितकं माझ्यासाठी खूप चांगलं आहे. 11 आठवडे टिकणं, टॉप 10 मध्ये जाणं सोपं नसतंय, पण ते बी माझ्या गेममुळं आणि त्यांच्या सपोर्टामुळे हे शक्य झालंय. त्याबद्दल समजा महाराष्ट्राला काळजापासून धन्यवाद. असा सपोर्ट करीत राहा. तुमचा डॉन पुढं काहीतरी करून दाखवणार. बरं, एखादा डायलॉग म्हणून दाखशील का आमच्या प्रेक्षकांसाठी? डॉन पितो स्ट्रिंग होतोय चिंग, कारण महाराष्ट्रात डॉन असा टॉपचा किंग, हर की झुकेगा नाही साला. आणखीन काय सांगशील? एखादा डायलॉग पुन्हा एकदा. नाही फेमस डायलॉग काय? कालू डॉन म्हणतात, कालू डॉन हर की झुकेगा नाही साला. ज्याला पण वाटतंय कालू डॉन डरते, डरने वाला नाही कालू डॉन, डराने वाला आहे कालू डॉन. असं काय अगदीच आपण पाहिलं तर हा होता काळू डॉन उर्फ प्रभू शेळके. खरं तर याची परिस्थिती जी आहे ती अत्यंत म्हणजे गरीब आहे. आणि त्यानंतर याने जे रील्सच्या माध्यमातून घरात त्याची एक प्रेक्षकांच्या माध्यमातून गेल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आता हा जो प्रभू शेळके आहे तो बिग बॉसमध्ये देखील गेलेला आहे आणि त्यानंतर 11 आठवडे तब्बल तो त्या ठिकाणी टिकलेला आहे. आणि त्यानंतर आता सध्या स्थितीमध्ये तो घरी आलेला असं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे फॅन फॉलोअर्ससाठी त्यांनी अनेक देखील मोठे संदेश या ठिकाणी दिल्याचं खरं तर पाहायला मिळतंय. अजय गाडे, LS मराठी, जालना.